नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं गणित सोडवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्याचा गुणाकार करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया यांच्या कौतुकाची प्रमेय रचणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमातील आजचा विषय आहे कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे विविध कलाविष्कार अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील इरसाल कलाकारांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक भली मोठी कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल रट्टा रट्टा तापवतो आणि मग मान्यवरांचा बटाटा खसा खसा खिसतो, त्याला छान कुरकुरीत तळून घेतो आणि मग माझ्या कवितेचं मीठ आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मसाला टाकला की झाले आपले क्रिस्पी क्रिस्पी वेफर्स तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही ही काय ओळख करून देताय? सर, वही तो मेरी स्टाईल आहे सर. मी असंच ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने ओळख करून देत असते सर. मग तसं नका करू. काय होतंय तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा मला न विचारता किसताय. हो किसला. मला नाही आवडलं ते. नीट ओळख करून द्या ना प्लीज. नीट ओळख करून द्यायची. मग काय मज्जा आहे. कशाला हवी आहे मज्जा? चर्चासत्र आहे ना, हे सगळे काय मज्जा करायला आलेत का? नाही, म्हणजे चर्चा करताना मज्जा येतेच, पण एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया. हा तुम्ही हा सर, मी तेच सांगत होते. काय ना, चर्चा वगैरे असं ब्रेकमध्ये अधेमध्ये होतच असते, पण कसं आहे या सगळ्यामधली मज्जा खूप महत्वाची आहे. आणि इतके महिने ही सगळी मंडळी ज्या गोष्टीची वाट बघत होती ती मज्जा मी सगळ्यांसाठी आणलेली आहे. काय 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 बरं? रसिकाची कविता. वाह, क्या बात आहे. मी पण त्याचीच वाट बघत होतो. मी साबण पण आणलाय. हा? तुम्ही फक्त तुमच्या काव्य सुमनाने मला आंघोळी घाला. मोरे, काय करू मी तुमचं? माझं तेल करा आणि डोक्याला लावा. मोरे, तुम्ही पण जा ना तिकडे. मी नेहमी जातो आणि वाट बघतो, तुम्ही येतच नाही. हॅलो हॅलो हॅलो, एकच मिनिट. आय एम सो सॉरी, मी मध्ये बोलतोय, पण प्लीज थोडं भान ठेवा. नॅशनल टेलिव्हिजनवर आहात तुम्ही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो. तर मंडळी, माझी कविता. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे कला. वा वा वा, विषयाला धरून आहे. अर्थात सर, विषयाला धरून आहे. कला हम्म. काय असते कला? कुणी सांगेल का मला? वा. कला काय असते कला, कुणी सांगेल का मला? यावर चर्चा करू चला. यावर चर्चा करू चला. चला पटापट बोला. बोला बोला पटापट बोल. ए तू बोल ना साला. बोल ना साला. अरे नाही घाबरत तुझ्या बाला. का आता का आता काय झाला? हा, आता नाही बोलणार शेपूट घाला. फटगई तेरी लाला. लाला? हा? नाटक मत कर साला. थोडा कर दूंगी काला तुझ्या आईला. तुझ्या आईला. सॉरी अय्या, सॉरी काय आहे? बापरे, अय्या. काय आहे? एंडिंग आहे मॅडम. ते काय नाही सर, मी ती कविता केली त्या फ्लो मध्ये ना, मी वाहूनच गेले. माफ करा. कशी वाटली सर? जबरदस्त. अंगावर वाईल्ड रोमांस आला. एक मिनिट. काय आला अंगावर? वाईल्ड रोमांस. तर खरकटे दिसताय, खरकटे. असलं करू नका काही. हा,
एक तर त्या अंगावर धावून आल्या माझ्या वाहवत गेल्या त्या कवितेत माफ करा, माफ. ही अशी असते का कविता? चर्चा करायची आहे, महत्वाचा विषय आहे. येस येस, आपण लगेचच सुरू करूया. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर स्टुडिओत आलेले आहे ज्येष्ठ कला शिक्षक पृथ्वीक मळे. पृथ्वीक मुळे. हा पृथ्वीक मुळे म्हणजे नाव आडनाव जे आहे माझं ते मुळे, मळे नाहीये. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. सर्वप्रथम मी या चॅनलचे आभार मानेन की मला तुम्ही या चर्चेसाठी इथे बोलावलं. महत्त्वाचा विषय कला. कलेबद्दल आज आपण बोलणार आहोत. हॅलो. हां बोला सर. हा आपला जो आजचा विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. आधीच हो. क्या बात आहे यार. म्हणजे विषय माहीत असताना प्रेक्षक जेव्हा अभ्यास करून येतात तेव्हा चर्चेला सुद्धा मजा येते. सुज्ञ प्रेक्षक येतात तेव्हा आनंद वाटतो. छान सर, प्लीज प्लीज विचार. हा तर आजचा आपला जो विषय, लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. काय काय काय? लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. सर नाही, असं नाही आहे विषय आपला. सर तुम्ही काय वाचताय सर? हेच हेच ते मला काय सांगता, वेगळं आहे सर. हे लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा, असं लिहिलंय सर. खरंच लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. लगोरी खेळा असा का विषय असेल? आणि हा कुठला अहमद आहे ज्याचा मुळा फुगलाय? प्लीज बसा सर, प्लीज. हां एनिवे, हरकत नाही. काय काय एक्सक्यूज मी, काय धन्यवाद माणसं आणून बसवलीत तुम्ही. नाही नाही, धन्यवाद काय म्हणताय सर, आमचं कर्तव्यच आहे ते सर. ऐका ऐका, धन्यवाद काय माणसं आणून बसवलेत असं नाही म्हणालो मी. काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही असं म्हणालो. अय्या, असं म्हणाला मी पण ना. चुकतच माझं मध्ये. शांत बसा, शांत बसा. तर एनिवे चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला जो विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. अत्यंत महत्वाचा विषय. कला. कला म्हणजे काय? लकाचं उलट. मुळात ज्याने कोणी तुम्हाला हे सांगितलंय की कलाचं उलट लका आहे, त्या शाण्याला पहिले जाऊन सांगा त्याचं उलट लाक असं आहे. लका असं नाहीये. काय विषय काय चाललाय? उगाच आपलं मध्ये बोलायचं म्हणून बोलतायत. मध्ये बोलू नका, सरांना बोलू द्या. हां बोला सर. हां. तर कला म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणूस निघतो शोधात आनंदाच्या आणि समाधानाच्या. या आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधयात्रेला म्हणतात कला, ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो आर्ट. आणि भोजपुरीमध्ये तो आर मैया कशाला रे? कशाला रे भाऊ आहे भोजपुरीत? नाही माहिती असेल ना बरं ना, उद्या कधीतरी कामाला येऊ शकतं. ओ सोशल कमेंट चुमॅन्डियस. मुळात चुमॅन्डियस असा शब्द नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण चर्चासत्रात जर कोणी चुमॅन्डियस असेल तर तो तू आहेस. नाही सर, मी नाईट डायव्हर आहे. पॉम पॉम. हे काय केलंय यांनी? कशाला करतायत मला कळत नाहीये. एक तर हा चेहरा मला पसंत पडलेला नाहीये मगापासून. निवडुंगाला फुटलेला चेहरा असा दिसतोय हा. नका ना. सर आपले प्रेक्षक आहेत सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर कला, कलेविषयी मी बोलत होतो. हां. कला म्हणजे काय? उद्योगधंदा तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवेल, असं पु ल म्हणाले होते. कधी म्हणले? म्हणाले होते, फार आधी म्हणाले होते. मला नाही म्हणले. तुम्हाला असं नाही खरं आय राखता शब्द नाही म्हणले तर. अरे नाही म्हणले मला. म्हणजे पु ल देशपांडे आहेत ते थोर साहित्यिक, ते तुम्हाला येऊन कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायची असं कानात येऊन सांगणार आहेत तुम्हाला. एकदा विचार करा, साहित्यातनं लिहून ठेवलंय त्यांनी त्यांच्या, तुम्ही वाचत नाही ते आम्ही काय करायचं? काय लावताय तुगाच? आणि मध्ये बोलू नका माहीत नसेल काही तर. हां सॉरी, आय एम सो सॉरी. तर सांगण्याचा उद्देश काय होता की कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायला शिकवेलचा अर्थ काय? की आयुष्यात तुम्हाला एका तरी कलेचा लळा असायला हवा. असं म्हणतात 64 कला आहेत. एवढ्या? हां हां. तुमच्याकडे आहे का एखादी कला? माझ्याकडे कुठली? शशिकला. चंद्रकला.
पुष्पलता. कसं कसं मी मान्य करू शकतो की ह्यांनी विनोद म्हणून किमान कला, शशिकला, चंद्रकला जुळवलं. पुष्पलतामध्ये कुठे आहे कला? अहो तुम्हाला माहित नाही तिच्यात लय कला आहे ते. अहो ती जीभ दाखवून खिशातली 500ची नोट गायब करते. सरड्यापेक्षा जाम चप्पल आहे. तुम्ही तिला एकदम भेटा तुम्ही तिला. अरे पण मी का भेटू तिला? सर पण ते म्हणतात तर एकदा भेटा ना तिला. नाही, मला नाही भेटायचं. अहो का? सरड्यासारखी चप्पळ आहे ती. सरडे पकडणारा दिसतो मी तुम्हाला? कसं कसं शो कसले लावताय? सरडे पकडणारा दिसतो मी तुम्हाला? बघितलं. मला नका सांगू तिला भेटायला. कला म्हणजे कशाविषयी बोलतोय मी? अरे कला जी उपजत प्रत्येकामध्ये असते, काही ना काही कला असते. शाळेत असताना पहिलीपासनं एक कला आपल्या परिचयाची होती, ती म्हणजे मला मस्ती आहे, मी विचारतो. सांगायला पाहिजे ना डायरेक्ट. डायरेक्ट सांगायला हवं ना मी. जी कला लहानपणापासून आपल्या परिचयाची आहे ती म्हणजे चित्रकला. तुमच्यापैकी कोणी चित्र काढतं का? सर बोल. मी चित्र काढत नाही, पण चित्र वाचतो. वाचतो? हो, म्हणजे काय करता? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम हे नका करू. चित्र वाचता म्हणजे काय करता? दाखवतो सर. हां. ऐ, अपघाती वळण, हे घोडा गतिरोधक. या चर्चेचा गतिरोधक तू आहेस. अख्खी गती तू रोधतोस. सर हां. तुमचा विनोद माझ्या चेहऱ्यासारखा आहे, कसा? पसरलेला. मारे ना मी हे नाही करायचा. मग त्यांना सांगा असू नका. येत सर. अरे यार हे आहे म्हणजे व्यवस्थित विचारतो तर उत्तर द्या ना. मग उगाच काहीतरी बोलता. चित्रकलेविषयी बोलतोय. अरे बाबा अत्यंत महत्त्वाची कला आहे ही. अनेकांना नसते ही अवगत. ज्यांना येते त्यांना काय दैवी देणगी असते त्यांच्यावर. चित्रकलेबद्दल बोलतोय मी, कलांविषयी बोलतोय. कला म्हणजे आता संगीत ही एक कला आहे, हा ना. किती बरं वाटतं आपल्याला संगीतामुळे, आहे की नाही. थेरपी आहे जवळजवळ लोकांसाठी संगीत. मग तुमच्यापैकी संगीतात कोणाला रुची आहे का? काही वाजवता का? सर आहे मी हॉर्न वाजवतो. त्याचं नको ना सांगू रे बाबा. नाही सर, मी हॉर्न वाजवून डायलॉग बोलतो, म्हणजे दाखवतो. तुम्ही डायलॉग ओळखा. पॉम 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 पॉम. आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. बरोबर. बघितलं मला जमलं. मला ओळखता आलं. तर हां. आता तुम्ही पॉम 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 पॉम. घ्या वेळ घ्या. ओळखा ना सर. हाँ कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा. नाही, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. सोपं होतं सर. यावेळी फक्त उलट वाजवलं. हा. उलटी वाजवू काय? उलटी वाजवू तुला मी? हां, हे फालतू खेळ खेळतोस तू कलेच्या नावावरती? ही कला आहे तुझी? ही कला असते? हा, याचं पॉम 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 असं बोलणार आणि मनातल्या मनात डायलॉग ठरवणार. तो आपण बरोबर बरोबर असं खेळायचं आपण. ही कला आहे ही? सर 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 काय आहे? सर आपला विषय खूप भरकटतोय. I'm so sorry. तर सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलाय. विचारा विचारा. लागता कल्लूचा भाला, फालुदा अंडा करीत घाला. चल रे. काय आहे? हे काय आहे? लागता कल्लूचा भाला, फालुदा अंडा करीत घाला. सर एकदा परत नीट वाचा. हे लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. असं लिहिलंय की नाही? अंडा करी नाही लिवले. काय लिहिलंय अण्णा कधी? शी बाबा हे लोक अंडा करी का नाही लिहिली तिकडे? हे बाजूगिरी आहे यार. खाली बसा. त्यांच्यावर काय चिडता? हे लोक अंडाकरी का लिहित हे मी नाही? लिहायला पाहिजे ना. तुमच्या तोंडात अंडाकरी आली म्हणून अंडाकरी लिहायची वाटेल त्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करता लोकांना. अंडे ही कोण लोक आहेत जी अंडाकरीत फालुदा टाकतात आणि खातायत? मूर्खासारखं उगाच काहीतरी वाचायचा बावळटकुटचा माणूस. सर. हे मुद्दाम करतात काय? मुद्दाम करत असतील यांना घरी पाठवा. अरे हं? तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. थांब. काय? अरे गरज काय मग याची? मी तेच बोललो ना. मग तुम्ही कशाला वेगळं हे करता? चिडायला लावता तुम्ही. महत्वाचं काहीतरी सांगतोय, विषय काय आहे आपला, कलेविषयी सांगतोय, तर कले त्याच्याबद्दल काही नाही बोलायचं कोणाला.
आहे का बाबा कोणात काही कला? महत्वाच्या कलांविषयी बोलतो. आहे का कोणात काही कला? टांगेवाला आहे मी. हे काय आहे? बोलावलं. बोलावलं. नीट बॉलवा. माझ्या ह्यात आहेत सर. काय आहे? माझ्यात कला आहे सर. काय कला आहे तुमच्यात? मी लात मारून गाडावर पाडू शकतो. का? मजा येते मला. अरे काय विकृत माणूस आहे रे. लात मारून गाडव पाडतो. गाडवाने याला लात मारली तर कितीला पडेल? सर काय आहे? माझ्याकडे एक विलक्षण कला आहे. काय कला आहे? सर मी रात्री डोळे मिटून गाडी चालवतो. डुकरा झोपतोस तू चालवता चालवता. कौतुक नको सांगूस मला. नको करूस हे. स्वतः करू नकोस. स्वतःचाही जीव घालवशील, लोकांचाही जीव घालवशील. एक मिनिट. घोडबंदरला रोज ट्रक पाडून झोपतात त्यातला तू आहेस का रे? इकडे तुम्ही निरा विकता. ए गप्प बस. गप्प बस, डोकं फिरवू नको मला. वाटेल ते बोलतो तू. सर काय आहे? चिडल्यावर तुम्ही शॅम्पूच्या ऍड मधली बाई वाटता. हसू नका. खाली बसा. काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्ही पण चिडू नका सर. हसत खेळत आपण ही चर्चा करूया. त्याचा होतच नाही. हसणं खेळणंच होत आहे. महत्वाचं काहीतरी मध्येच बोलता. कलेविषयी काहीतरी बोलायचं आहे का बाबा कोणात काही कला? तर सांगा. नसेल तर शांत राहा. कलेचं महत्व अनन्यसाधारण आहे. या जगात तुम्हाला कळत नाहीये मित्रांनो. कला माणसाला जगवते. खूप मनापासून सांगतोय, पोटतिडकीने सांगतोय, समजून घ्या. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मुलगी होती, आजारी होती. तिच्या खिडकीसमोर एक झाड होतं. तिचा असा भ्रम होता की त्या झाडावरची सगळी पानं गळून पडली की ती मरणार. एक दिवशी त्या झाडावर फक्त एक पान उरलं होतं आणि एके रात्री अचानक जोराचा पाऊस आला, वारा आला आणि ते पान निखळलं, ते गळून पडलं. एका चित्रकाराने ते पाहिलं. त्याने तिच्या खिडकीवर हुबेहूब झाड काढलं, त्याच्यावर ते एक पान काढलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी जेव्हा उठली, तिने ते झाड पाहिलं, तिला ते खरं वाटलं आणि ती जगली. मग नुसतं पानच का काढलं? आंबा का नाही काढला? तिला जास्त आनंद द्यायला असता ना. प्रश्न कसा काय पडतो तुला हा असा? म्हणजे आंबा असतं ते असे जास्त तिला बरं वाटलं असतं. अरे हा वेडा माणूस आहे का? याला बोधकता कळत नाहीत का? याचा मतीचा अर्थ नाही कळत आहे का? ओय मला विचारायचं एक प्रश्न, म्हणजे मला कळणं झाले. हां एवढा पाऊस होता, हां मग त्या चित्रकाराला बायकोनं फोन नाही केला होय? हां? अव पाऊस आहे, घरी या लवकर म्हणून. माझी बायको करते हो, 10 मिनिटाच्या वर थांबत नाही. बायको फोनवर फोन, घरी या. तुम्हाला कळतंय का? चित्रकाराची गोष्ट आहे. तुम्ही जर असता चित्रकार तर काय केलं असतं? बायकोला म्हणलं असतं सुक्क मटण कर, खांबा आणला असता रातभर सिप सिप तिच्या आईला पाऊस म्हणजे खांबाच. अरे आता मुलीचं काय मग? कुठली मुलगी? कुठली मुलगी म्हणजे काय? अरे आजारी मुलगी आहे ना एक गोष्टीत, तिचं काय? इजं काय बिन इजं तिला दिला असतं 2 खवड गप येणे. काहीतरी उगं पान पडलं की माणसं मरते तिच्या आईला. मी गेलो असतो झाड हलावलं असतं गादा सगळी पानं मर तिच्या आईला. असली मेलेलीच बरी तिच्या आईला बावळाड बोल. हा विकृत माणूस आहे. सर नाही, पण मला एक कळत नाही सर. तो जो चित्रकार होता तो पावसा पाण्यात त्याने चित्र कशाला काढत बसायचं? त्याच्यापेक्षा एका खिडकीला छान असा पडदा लावून टाकायचा, म्हणजे घरातनं त्या मुलीला झाड दिसलंच नसतं ना. लॉजिक क्वीन मरते. अख्खी स्किट ह्या बाजूला पडते यांच्यामुळे. हिला लॉजिक शोधायचे स्किट मध्ये. कशाला आहे ती चर्चा? न्या ना पुढे. महत्वाचं मुद्द्याचं बोला, ते नाही. पडदे लावा, दारं लावा. त्या खोलीत तुम्ही सगळे 6 जण बंद राहा. श्वास घेऊ नका, गुदमरून मरा. चर्चेला बोलवता पाहुणे, मारून टाकणी. मुळे ए काय मा? तुमचा पाला बाहेर आलाय. गप्प बस रे, गप्प बस. एक शब्द काढायचा नाही तोंडातून. तोंड उघडलंस तर हे पण नाही बोलू शका. असाच बसलेला असतो. याला काय बोलायचं? तोंड उघडलंस तर उघडलेलं तोंडाचा. नाही तुमच्या कोणाशीच बोलायचं नाही मला. तुम्ही लायकीचेच नाही आहात त्या. तो एकटा माणूस मगापासून शांत बसलेला आहे. त्या माणसाला फक्त माझी चर्चा कळते. दादा तुम्ही मगापासून शांत बसलेला आहात, मला त्रास दिलेला नाही आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, त्याची उत्तरं देईन मी. कला
हे काय केलं? हे काय केलं? सर ही माझी स्टाईल आहे, मी पहिल्यापासून असं करतोय सर. मला तुम्ही जेन्युइन वाटलात म्हणून तुम्हाला म्हटलं ना मी, तुम्हाला काय असेल प्रश्न तर विचारा. नाही सर, जेन्युइन आहे सर. मग जेन्युइन आहे तर तसा विचारा ना प्लीज. माफ करा सर, पण सर मला ना माझी कला सादर करायची, मी तिथे येऊ का सर? म्हणजे कला सादर करायची. कला सादर करायचे? वा वा, प्लीज या सर, या, या. प्लीज या. सर हां. पहिल्यांदाच सगळ्यांसमोर कला सादर करतोय, हां. थोडी भीती वाटते सर. बर. तुम्ही जर मला शुभेच्छा दिल्यात तर जरा कॉन्फिडन्स येईल, बरं वाटेल सर मला. शुभेच्छा, काही प्रॉब्लेम नाही. मस्त करा, छान करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता बरं वाटते सर मला. सर माझी कला काय हे सांगण्यापूर्वी माझ्यासाठी कला काय हे मला सांगायला आवडेल सर सगळ्यांना. बरं माझ्यासाठी कला काय आहे? बरं. सर माझ्यासाठी कला म्हणजे सर्जनशीलता, कौशल्य आणि कल्पनाशक्तीच्या अभूतपूर्व आविष्कारातून निर्माण झालेली अशी अभिव्यक्ती जी भावना आणि अनुभव व्यक्त करते, जी एकाच वेळी सादर करणाऱ्या व्यक्तीला तसेच आस्वादन करणाऱ्या व्यक्तीला अतिउच्च आनंद, प्रेरणा किंवा आंतरिक अनुभूतीचा अनुभव देते सर. म्हणजे सर कला. वा 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 वा, काय सुंदर वर्णन केलं. वा वा वा. आता मी खरंच उत्सुक आहे तुमची कला पाहण्यासाठी. दाखवा प्लीज, कला, तुमची कला दाखवा. हा. सर मी ऑलरेडी कला दाखवली माझी. काय? तुमची अंगठी सर. कधी मारली कळली काय? गपचूप घेतली. आई शपथ या. चोर चोर. इकडे चल, चल. नाही चल. सर, कला आहे ही. कसली कला रे? 64 कलांमध्ये चौर्य कला अशी कला आहे सर. चालतो चल 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 चल. चोर कुठचे? चल चल चालतो चालतो नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. अरे वा रे वा. तुम्ही काय बघता रे? उठा, चला निघा. चल निघा, चल निघा. चोर लोक आणून बसवलेत, माझी हातातली अंगठी मारली त्याने. हा, त्याला येतंय काय? झाला येत आहे का? जा एकटं जा. चिडू नका सर, चिडू नका म्हणजे पाणी प्या. चालतेवा नाही तर पोलिसांना बोलवेन. चोरी चपाटी करतात, लूटमार करतात पाहुण्यांना बोलवून. अरे वा रे वा. एक्सक्यूज मी सर. तुझं काय, तू का थांबला रे? नाही सर, आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडले तर मला सांगायचं आहे. आहेत अजून प्रश्न? हं. काय, सॉरी, काय प्रश्न आहे सर, विचारा. लल्लूचा काला गला, स्वानंच्या पाठीला बाम चोला. काय विषय आहे सर? लल्लूचा काला गला, स्वानंच्या पोटाला बाम चोला. आधी पाटीला मग पोटाला. हा, म्हणजे अलटून पलटून लावायचं. या मी चोळतो बाम. या 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 इकडे या इकडे. वा 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 वा, जबरदस्त परफॉर्मन्स. अंगावर रोमांच आला. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय. प्रसाद दा. माझ्यात तो वाईल्ड रोमॅन्स. मला एकेकाच्या ॲटिट्यूडची प्रचंड गंमत वाटते या सिरीजमध्ये सगळ्यांच्याच. आणि तो इतक्या वेळा बघून सुद्धा तो जेव्हा सिरीज सुरू होते तेव्हा परत आज काय होणार अशी उत्सुकता ताणून धरलेली असते. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तुमचं सांघिक आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. मजा आली, खूप मजा आली. सई. विशेष परफॉर्मन्स होता. बने आज दिन बने, मस्त घेतलास तो पॅच एक होता तो फारच सुंदर. सावत्या, मला तुझी कमाल वाटते, कारण काहीतरी एक सिरियस लाईफ डेथ बद्दल बोलणं चाललंय आणि तू त्याला असलं फिरवलंस. फारच मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे खूप कमाल होते. मला खूप मजा आली, मी खूप हसले. थँक्यू. मंडळी, समीरच्या आयुष्यात उगाच एक व्हायरस येत असतो, तो म्हणजे मोरे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौघुले. हा ललना बोल. हा ग ललना, कुठे असणार मी? गेली 15 वर्ष कुठे असतो? या दिवशी कुठे भेटतो सांग बघू. व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच बागेत. हो. वाट बघतोय. तुला का लेट होतो ग ललना सांग बघू. लेट का होतो? त्या दिवशी माहिती ना. हा ओके, आल्यावर बोलू. हो येस येस.
राम राम. राम राम, नमस्कार. फुल कितीला दिलं हो? विकायला नाही आहे. फुल का धरला हातात? हो तेच सांगतो ऍक्च्युली मी वाट बघतोय. करिअर होण्याची नाही होणार. घरी जा. हं? अरे सांगलं घरी जा. हो असा हातात फुल धरून करिअर नाही होत. त्यासाठी मीरा रोडला येऊन दररोज घासावी लागते. तेव्हा कुठं करिअर होतं. खरंच नाही काय. पण मला करिअरचं का सांगताय? मी वेल सेटल्ड आहे. तुम्ही वेल सेटल आहो? हो काय सांगतावाय काय? हो हे खरं सांगतावाय? मी आहेच, खरंच आहे, मी वेल सेटल्ड. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर तुम्ही ना निच्चड क्वालिटीचे ना गरजू वाटतावाय. एक सेकंड प्लीज, तुम्ही हे काय शब्द वापरताय? आल्यापासून मी उत्तम संवाद साधतोय तुमच्याशी. निच्चड हा काय शब्द आहे? आणि मी गरजू वाटतो चेहऱ्यावरून? 500 रुपये कोणाचे आहेत? कुठे आहेत? हे बघा हाव का नाही गरजू? हे बघा असं नाही, हे बघा, असं नाहीये. प्रूव्ह झाला आता काय प्रूव्ह नाही, कुणाचंही लक्ष जाईल ना. मी तुम्हाला सांगितलं 100 रुपये तुमचे पडले तर तुम्ही बघाल ना. नाही, कल्ली तुमच्या अवकात कल्ली. एक एक प्लीज जरा, मी चांगल्या मूडमध्ये आहे. जरा प्लीज थांबा. बाकी मस्त आहे, खरंच चांगलं चाललंय. आता फुल घेऊन आलो होय काय? होय. कोणाची वाट बघतावाय? मुलीची? आज काय फादर्स डे आहे? बायकोची वाट बघतोय मी, बायकोची. होय काय? हो. पण ज्याची बायको आहे तो आधी आला आणि तुम्हाला तुडवला ना मग. अहो माझ्या बायकोची वाट बघतोय. माझं लग्न ते झालंय ना काही वर्षांपूर्वी. माझ्या बायकोची वाट बघतोय मी. हे तुमची बायको आहे? हो. काय सांगतावाय काय? कमाल झाली तुमची. हे, कमाल काय त्यात? नाही, लग्नाच्या दिवशी लोड शेडिंग झालं होतं की काय? माल कशी घातली? एक सेकंड थांबा जरा. तुम्ही ना जरा आता युअर क्रॉसिंग युअर लिमिट. लग्नाच्या दिवशी लोड शेडिंग झालं होतं म्हणून तिला माझा चेहरा दिसला आणि लग्न झाल्यावर अरे बापरे याच्याशी लग्न केलं एवढं म्हणायचंय तुम्हाला त्याच्यात? नाकारण्यासारखं काय आहे माझ्यात? बघण्यासारखं तरी काय आहे? एक सेकंड जरा थांबा तुम्ही. लख उजेड होता. आमच्या कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला, ललना आणि माझा. आणि त्यानंतर दिवसा अगदी 12 वाजता मुहूर्त होता. लख प्रकाशात, सूर्यप्रकाशात आमचं लग्न झालेलं आहे. आणि त्या दिवशी लोड शेडिंग जरी असलं तरी सूर्य काही सिकलीवर गेलेला नव्हता, तो होता. दान आवाज ऐकला हो काय? नाही का? हे काय? पंच पडला तुमचा. वा साडी पडली तुमच्या पंचवर. त्याचं कुठे पंच असतात काय? जे काय शिकलो वगैरे घ्या हेड. जरा लाजबाल का असले पंची. अरे तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय तुमची आणि तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरची एकदा दृष्ट काढा. असल्या लोकांची नजर लागेल तुम्हाला. जरा आता प्लीज थांबा. आपली ओळख आहे का मला सांगा? अजूनही सौजन्य मी सोडलेलं नाहीये. प्लीज शांत व्हा. चिडतावा कशाला? चिडतायचा प्रश्न नाहीये. देख रहे हैं ना तुम ऐसा बैठा है हम 5 मिनट पडो पडो. आता पण लग्नाबद्दलच बोलतावाय ना? हो लग्नाबद्दलच म्हणतो. बायको आहे तुमची, काय मग त्याच्यात वाईट वाटणार का काय आहे? वाईट तुम्ही असं ज्या पद्धतीने विचारतात ते असूर मला आवडलं नाही. बाकी काय नाही. बाकी उत्तम चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. बाकी मस्त आहे, चालेल. बायको जेंट्स आहे की लेडीज आहे? हा काय प्रश्न आहे? बायको जेंट्स आहे का लेडीज आहे हा काय प्रश्न आहे? बायको लेडीजच असणार ना. जेंट्स कोणाची असते बायको? नाही नाही, आजकालचा सगळा जमाना अगदी बदललेला आहे का नाही? याचा जमाना ए आहे. आय इया कुठला आलाय? इया ए आयचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात ए आय. तेच ते हे आहे. हा त्याचा जमाना आहे. काय वासाडा शब्द आहे हे आहे. हे आहे. पूर्वी कसा आईचा जमाना होता ना, त्याच्यामुळे आई सगळं शिकवायची. आता हे आई हडी साडी पडली. विनोद करतायत कसले. बाकी
म्हणजे खरंच बायकोला देण्यासाठी गुलाब आणला होय? हो बायकोला देण्यासाठी आणलाय. वा वा म्हणजे आज घरात गुलाबाची भाजी आहे वाटते. मजा आहे का माणसाची? एक मिनिट, गुलाबाची भाजी कोण करतं घरात? भाजी करण्यासाठी हातात घेतलाय गुलाब? आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. 15 वर्ष झाली आमच्या लग्नाला. लग्नाच्या आधी आमचा कांदेभावाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर मी पहिल्यांदा याच गार्डनमध्ये भेटलो होतो. त्यामुळे त्यानंतर गेली 15 वर्ष प्रत्येक व्हॅलेंटाईन्स डेला मी इथेच भेटतो आणि मी गुलाब देतो बायकोला. हो वाट रोमॅन्टिक. येस थँक्यू. अरे राजेश खन्ना आणि शम्मी कपूर उसाच्या गुराला तिकडनं टाकलं ना, तो तिकडनं बाहेर तुम्ही याल. एवढे रोमॅन्टिक आहो तुम्ही. हॅड रे. खरंच रोमॅन्टिक आहे. थँक्यू व्हेरी मच. मला आवडलं. कॉम्प्लिमेंट घेतली. थँक्यू व्हेरी मच. वाचताय समजू शकता लाजतोय मी. नका लाजू. गरज वाटते. शिसारी आल्या अंगावर माहिती आहे. शांत बसा ना जरा. यू क्रॉसिंग युअर लिमिट. प्लीज बिहेव युअर सेल्फ. नाही खरंच केलं झाली, असं लाजू नको हो. प्लीज. डू यू नो हु आय एम? डू यू नो हु आय एम? मी कोण आहे? फर्टिलायझर. गप्पा बसाव. ऐसे लोग आते हैं ना, थर्ड पाए का आग मस्कत में जाते हैं हमारे. सबसे बोलते हैं यार. उधर से शांतपणे हम एक स्वतंत्र काम ये करते हैं. माइक भी लगाया नहीं ना, डायलॉग ही नहीं है तुमको इधर. तुम्हारा खुद का जवाबदारी नहीं है कि रोल करता है तो एक माइक लगाओ. हमको खुद का वो नहीं है करने का. बैठो, बैठ गया. कितना लाचारी करेगा आयुष्य में. चिडता होय का त्याला? आज चांगला दिवस आहे, वेलन करडी आणि तरी चिडता होय. व्हॅलेंटाईन्स डे. कुठला वेलन करडे? तुम्ही जा ना तिकडे बसा ना. इकडे कशाला आला तुम्ही? जा ना बसा ना तिकडे. नाही म्हटलं जरा गप्पा मारू. अरे मग तिथून मारा ना. इथे जवळ कशाला चिकटून बसताय? नाही, हा मध्ये असलेला बरा ना. गुलाबाचं फुल बायकोला लय भारी आहे. म्हणजे हो. प्रेम माणसाने करावं. देवा शब्द सांगतो, प्रेम तुमच्यासारखं शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं. तुम्ही मस्करी करत नाही ना? नाही देवा खोटं नाही अरे सांगितलं. असं नका ना वागू. माझा स्वभाव नाही असा. सॉरी हा. हो ऐसा हो गया. असं नका वागू ना. नाही नाही, तसं वय शिकण्यासारखं आहे. तिथून बोला ना. कशाला जवळ येत आहे? गुलाबाचं फुल आणलं बायकोसाठी, मला मानला तुम्हाला. हो. चल थँक्यू. नाही मी काय म्हणतो ऐका ना. बोला बोला. नाही एवढ्या प्रेमाच्या गोष्टी करता वा, हो. तर लुल्ला जगनू सारखं प्रेम केलं होय का कधी? लुल्ला जमनू कोण? तुम्हाला लुल्ला जुमनू माहिती नाही? लुल्ला जुमनू कोण? लुल्ला जुमनू अहो तो नाही काय, तो असा शहरात येतो आणि गाणं म्हणतो, लुल्ला लुल्ला पुकारू मैं तेरे मन में बसा. अरे लैला मजनू आहे तो. लुल्ला जुमनू काय? गप्पा बसाव जरा. मग तसं प्रेम नाही केलं? नाही केलं. कशाला करायचं प्रेम? माझं ऑलरेडी लग्न झालंय ना, मग कशाला त्याच्यासारखं प्रेम? आणि त्याच्यासारखं प्रेम करायचं म्हणजे काय करायचं मला सांगा? नाही म्हणजे कसं, त्याला रस्त्यात असा झाडाला बांधून नव्हता आणि दगडाने ठेचली नव्हता, तसा तुम्हाला दगडाने ठेचली नाही काय कुणी? कशाला ठेचतील? पण मला नाही मारलं. मारलं पाहिजे ना. अरे नाही मारलं ना. पण काय अर्थ आहे तुझ्या प्रेमाला? फालतू प्रेम आहे तुमचं, एक नंबरच आहे. हे असं गुलाब घेऊन यायचा बायकोला, हेड प्रेम करताय तुम्हाला सगळी आग लागली तुमच्या तोंडाला ती. आणि मी ज्याशी सांगता आम्ही प्रेम करता, प्रेम काय आमचं प्रेम बघा. आमच्या घरी या, मी घरी जातो ना, बायकोला सांगतो ए जेवायला वाढ, सानकन कानाखाली मारते. इसको कहते मोहब्बत, समजा क्या? कशाला प्रेमाच्या गोष्टी मला सांगता बा? बोललो तुला मी आल्यापासून प्रेमाच्या गोष्टी. चल रे प्रेमाच्या गोष्टी बोललो मी एकदा तरी. वाजवेन ना अशी कॉन्स्टिपेशन झालेला जबागला श्रीनाथ. बस गप्पा बसायचं एकदम. अळका सटकवू नको आता, माझं सांगून ठेवतोय. बोलत नाही तर खापड्या बोलते काय गबाच. बाकी चल भाग. ते प्रेम केलं पाहिजे माणसानं. प्रेम केलं पाहिजे. टायटॅनिक बघितलं होय काय? अरे बघत असताना पुचपुच कसं करतो रे? लक्ष नसताना पुच केलं की तो बघतो. तुझ्याकडेच बघत असताना पुचपुच का करतो? बोल. नाही टायटॅनिक बघितलं. टायटॅनिक टायटॅनिक बघितला मस्त होता. आवडलं काय? अरे म्हणजे काय? नाही आवडण्यासारखं काय? आवडण्यासारखं आहे. मस्त होता टायटॅनिक. काय पिक्चर आहे माहिती आहे ते बोटीत होता. काय? मी पण बघितलं आहे. बघतला तू? मस्त बघतला. वाव. बघतला.
टायटॅनिक यांनी बघितला, मी बघितला. काय सीन आहे माहिती एक एक त्याच्यात बघण्यासारखं काय माहिती आहे त्यातला तो हिरो माहिती आहे का हिरो माहिती आहे तू लिओनार्डो डिकॅप्रिओ माहिती आहे? कुठला लेनोडेक्स? लेनोडेक्स असा हिरोचा हिरोचं नाव आहे लेनोडेक्स. माहित नसेल तर बोल नका, जरा शांत बसा. जगातलं सगळं माहिती हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. नाही काय चित्र काढलं होतं हिरोईनचं माहिती आहे अगदी बघण्यासारखं 2 मिनिटाची नजर हटत नव्हती असं चित्र होतं माहिती आहे. हा ते चित्र काढण्याचं सीन बरोबर. तुम्ही काढलं काय बायकोचे चित्र असं कधी नाही काढलं नाही काढणारच नाही आणि जरी काढलं असेल ना तर पूर्ण झालंच नसेल. का? संयमच नाही तुमच्याकडे नुसती घाई 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 ए गप्प बस रे. मारेगा फंक नाही सा. ए बोलो ना उसको, एक मानुस को त्रास देता तुम उधर पलटो तर ऐसा पान तो पलटो उधर ही लेके बैठा है. 5 मिनट हो गया, क्या पढ़ता क्या है इधर? सारा चित्र है, पढ़ता क्या है? बैठो बोला बैठ गया, लाचारी है तुमका. बाकी प्रेमावरच्या कविता कधी ऐकल्या काय नव कविता प्रेमावरच्या ऐकलं एवढ्या कविता आहेत हो माहिती मला माहिती आहेत, पाडगावकरांच्या कविता माहिती आहे. नाही मग ऐकल्या साहित्य मूल्य माझी चेक करायला जाऊ नका. नाही ऐकल्या माहिती आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. माहिती आहे पाडगावकरांची कविता. ही नाही हो हं. माझं प्रेम आहे गुबू गुबू मी वाजवतो बुगू बुगू ही कविता ऐकली ही पाडगावकरांची कविता आहे ही. ओ छोटू पाडगाव ग कोण छोटू? आमच्या चालीत अरे वाजवायला बापाला जाऊन सांग छोटू पाडगावकर. पाडगावर म्हटलं मंगेश पाडगावर एकच आहेत आमच्यासाठी, दुसरे कोणी नाही जगात. प्रेमावरची कविता करतोय गुगुन बुगु बुग. चल घरी जा चल. संबंध नाही काय नाही, मूड चांगला आहे यार, व्हॅलेंटाईन्स डे यार, बसू दे मला. नाही प्रेम करायला पाहिजे मला. मग करतो ना मी, नको मध्ये मध्ये मध्ये. देशावर प्रेम कधी केलं होय काय हो केलंय, देशावर प्रेम आहे माझं, करतो मी. काय प्रॉब्लेम आहे? करायला पाहिजे. मग करतो ना मी, करतो. नाही, आपला देश आहे आपण प्रेम करणार नाही तो कोण हा करणार बरोबर आहे, करतो. बरोबर नाही बॉर्डरवर कधी गेलं होय काय काय झालं बॉर्डरवर border? जायला पाहिजे ना आपला देश आहे आपण जायला नको हा, मग ठीक आहे, नाही गेलो. बाकी ते सियाचीनच्या बर्फात कधी रात्रीभर जाऊन पहारा केला वाय अरे पण का द्यायचा पहारा? नाही दिला वाय अरे नाही दिला ना मी. हे बघा प्रत्येकाने सियाचीनच्या त्या बर्फात जाऊन पहारा द्यायची गरज नसते. मी एक नागरिक आहे, मी माझी सगळी कर्तव्य नीट पार पाडतो. मी भ्रष्टाचार करत नाही. ही एका प्रकारची देशसेवाच आहे. प्रत्येकाने बॉर्डरला जाऊन काही देशसेवा करायची गरज नसते. आम्हाला रिस्पेक्ट आहे ते जे काय करतात. पण मी सुद्धा एक नागरिक म्हणून व्यवस्थितच वागतो या जगात. नाही पण सियाचीनला गेलो नाही ना नाही ग, तुम्ही जा. तुम्ही का नाही गेला सियाचीनला मला सांगा. रात्रभर जाऊन पहारा द्या ना सियाचीनच्या थंडीत त्या. मी हा हो मी सायनच्या बोगद्यात आलो तर मला साईनच होतो मी काय जाणार तिकडे अरे मग मला कशाला सांगता? मला कशाला सांगतो रे? मारे ना शेमड्या खपाट्या. काय माणूस आहे बाकी एक सल्ला देऊ काय नको देणार यार. ऐका ना तुम्हाला जर खरं प्रेम पाहिजे असेल ना तर इथं बाग येतं ना दुर्वा उपटत बसू नको कापडाच्या गिरणीचा कापडाच्या कापडाच्या गिरणीत जाऊ का? खरं प्रेम तागात असतं अरे त्यागात असतं ते. बाय कापडाच्या गिरणीत जाऊन खरं प्रेम तागात असतं हे तुझी अक्कल आणि मला शिकवते अक्कल. आता बोललास ना घालेन दात घशात सांगून ठेवतोय. निर्बस निर्बस अच्छा करून मी किती कर माझे रे. काय माणूस आहे अशी माणसं जन्माला काय येतात ते द्यावाला माहिती. बायकोचं चित्र काढलंय काय नाही घाई घाई नुसती संयमच नाही हिरच धरवत नाही काढणार का
वय सियाचीनला गेलं वय काय बर्फात तर नाही शेपट घालून बसलेत घरात. बरं त्या लुल्ला जमनूचा दगड ठेचून घेतला वगैरे तसं पण नाही काय असाडी पडली. कशाला जागतात द्यावाला माहिती. तुम्ही जर की माणसं ना देशाला कलंक आहे कलंक. बघता काय माझ्याकडे कलंक अहो कलंक. साडी पडली तुमच्या तोंडावती. बायकोला गुलाब पाहिजे गेलं झाडा तोडलीन गुलाब आणलीन बायकोला दिलीन. तोडा झाडा तोडा झाडा जंगल तोडा सत्यानाश करा जंगलाचा. आता पर्यावरण ना त्याचा सत्यानाश करून टाका वसाड्यानो. आग लागली तुमच्या तोंडाला ती तोडा बांबू तोडा बनवा त्याचं कागद बनवा ग्रेटिंग आणि 1.5 डबलीच्या प्रेमासाठी वाटा त्यांना वसाड्यानो. Hopeless people, shame on you. वा 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 अप्रतिम. लुल्ला जुमनूच्या केमिस्ट्रीबद्दल माहिती नाही पण तुमच्या दोघांची केमिस्ट्री आम्हाला वाटते गुबू गुबू आणि तुम्ही आम्हाला आवडता खूप खुबू खुबू खुबू. आणि आपण जाऊया थेट हास्य रसिकांकडे. प्रसाद दा आय मिस यू प्राजक्ता. तिची उणीव मी भासू देणार नाही. खतरनाक. ऍक्च्युली या मंचाचे लुल्ला जुमनू तुम्ही दोघं आहात. माइंड ब्लोईंग. म्हणजे समय पहिला तुझा नमस्कार पासून चला हा जो तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना तो प्रभाकरमुळे इतका सुसह्य होतो. आउटस्टँडिंग. फार मजा आली. वंडरफुल. नो शेम ऑन यू. सई. प्लॅटॉनिक वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ओन द स्टेज. फार मजा आहे आज तुमच्या त्राग्याला एवढी मजा आली ना. शेम ऑन यू वगैरे जे काही म्हणाला फारच मजा आली. आणि दत्तूचा एक प्रेझेन्स ना ॲड समथिंग काहीतरी चटणी लोणच्यासारखं त्याचं एक ॲडिशन असतं. तो तिकडे बसलेला असतो नुसता पण त्यालाही हसू आवरत नाही तुम्हालाही आवरत नाही आम्हालाही आवरत नाही. मस्त परफॉर्म केलं ॲज युजल. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी बायकोच्या विरहामुळे श्यामरावांनी रचलंय एक नवीन नाटक. बघूया यावेळेस तरी त्यांना यश मिळतंय का ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या गावकऱ्यांचं. ए भोमंदार येस दादा. अरे तो स्टेथोस्कोप इथे नाही लावत ना रे. इथे 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 लाव. येस येस दादा. नीट कर बरं. हा दादा येस. नेमन करजो डॉक्टर. निम्मन दादा फुल करतो ना फुल. नेमन म्हणजे नीट. अच्छा निम्मन म्हणजे नीट. हा. हो मला वाटलं निम्मन म्हणजे निम्मन. नीट कर. नीट नीट. येस येस दादा येस. कर बरं का. येस येस दादा. हा चेतू आली ना हा. तिला असं वाटलं पाहिजे की मी लास्ट स्टेजला आहे. मी मरणारच आहे बुवा. दादा तू टेन्शन घेऊ नकोस. तू माझा डॉक्टर बघशील ना खप करणं घाबरशील. असं कर 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 कर. येस येस. फक्त आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये मला नीट एक्झॅक्टली प्रोसेस नाही घेता येत आहे. म्हणजे मी नेमका असा डॉक्टर करू की असा डॉक्टर करू. दुसऱ्या स्किट मध्ये काय करणार आहे तू. असा डॉक्टर करणार आहे. मग 2च व्हरायटी आहे ना. काय विचारतो तोंडवर करून. नीट नीट कर बरं का. येस येस दादा. हे बघ प्रोसेस चेतूला आहे ना चेतूला इतकं घाबराव की तिला असं डेंजर टेन्शन आलं पाहिजे. दादा साधा सुद्धा नाही सपाक करून टेन्शन देणार. टेन्शन घेऊ नकोस तू. मला फक्त त्या जर झोन मध्ये राहू तुझे दे. डॉक्टरचे बेरिंग पकडले ना त्याचं टेन्शन आलंय रे मला. हो. पण दादा नको तू टेन्शन घेऊ ना. मी करणार दादा. हा तू करशील रे पण खरं वाटलं बी पाहिजे ना. हा श्याम्या श्याम्या मला याच्यावर विश्वास नाहीये. मीच करू का डॉक्टर. मग तो काय आई करेल का. डॉक्टर करायची कॉम्पिटिशन लागली आहे का इथे. माडीत तुला ओळखतात ना ते. हो मायो मायो काय करते तू आहे ना फक्त पदार्थ तोंडाला लावून फुसू रड बरं. मी लास्ट स्टेजला आहे. मी खपतोचे बुवा असं वाटलं हो पाहिजे. हो अगदी अगदी. तू दादा फक्त असा एक चालता मॅनरिझम सुचली.
अशी मॅरेजम करू काय नको करू ना रे, नको करू. आले 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 नीट उतर अगं हळूहळू दमान हो आई, हे काय? हो हो मामी श्वास घ्या. आणि हो गुडघे दमान उड्या हाणू नका मामी दमान हो दमान दमान श्वास घ्या. दमान दमान चला चला आज हो काय झालं तुम्हाला डॉक्टर दादा यांना काय झालं थांबा थांबा मी नाही रडू नको रडू नको रडू नको मामा, काय झालं हो यांना हो रडू नको असू असू शांत हो, शांत अरे मिठीची गरज मला आहे, मला सोडून सगळ्यांना मिठ्या मारून राहिली ती. तुम्हाला मिठी पाहिजे का घ्या काय झालं मना पोऱ्याला मन बच लहान वयातच सोडून चालला आपल्याला मना आठवण येऊ येऊ करेल हो, आठवण येऊ येऊ करेल याची. डॉक्टर येस येस मी काय म्हणतोय येस. काय झालंय नेमकं कुठला आजार झालाय म्हणजे खूप मोठा आजार झालाय. मोठा आहे व्हेरी बिग डिझीज. एवढा मोठा आहे व्हेरी बिग डिझीज. अयो मला अगदी खरं खरं सांगायचं झालं तर त्यांच्या नातेवाईकांना बोलून घ्या. त्यांच्याकडे खूप कमी दिवस राहिलेत. काय सांगताय नाही हो नाही तुम्ही जाऊ नका ना हो. डॉक्टर डॉक्टर तुम्ही गेले तर माझं कसं होणार काय थांब जरा. घेतो घेतो. लावा लावा. हा हा येस 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 येस. धगधग ऐकू येते, धगधग ऐकू येते. येस धगधग ऐकू येतंय? हो आता एकदा कानाला लावून बघा बरं लय जोरात येईल हो येस. ते प्रेशर त्यांच्याकडे कमी दिवस राहिलेत त्याच्यामुळे. नेमन कर माझ्या मरणाच्या ऐकून तिला 5000 फुटतोय. बरोबर बरोबर बरोबर. होय हो. हो पण म्हणजे कस काय झालं अचानक अचानक नाही झालं हे. अचानक नाही झालं. लावड होतंय लावड हो अचानक नाही झालं. अचानक नाही झालं. काय झालं यांना माझ्या मते खूप वर्षांपासून हा त्रास होत असणार आणि स्टेज बाय स्टेज स्टेज बाय स्टेज स्टेज बाय स्टेज ही कदाचित त्यांची लास्ट स्टेज असावी. ऐका ना थांब लास्ट लग्नाच्या आधीपासून झालं हो माय हो, नाही नाही लग्नानंतर झालं ना, आधी काय पण नव्हतं. डॉक्टर पण मग कुठला आजार म्हणायचा आहे हो नेमका काय हो सांगा की कुठला आजार आहे फायकोफायचेलिया. फायकोफायचेलिया. म्हणजे सारखं नका विचार मग सेम येत नाही माझं. डॉक्टर फायकोफायचेलिया. काय बोल हा. कुठला आहे खूप मोठा आजार आहे. खूप मोठा आजार आहे. तुम्हाला अगदी खरं खरं सांगायचं झालं तर लाखात एका माणसालाच हा आजार होतो. मना श्याम्या आयला खाते. तुम्ही फ्लो तोडू नका माझा. मी तुम्हाला हा आजार समजावून सांगतो काय असतं या आजारात आहे ना. समजा एखादा नवरा त्याच्या बायकोपासून जर लांब असेल तर त्या नवऱ्याला हा आजार होतो. पण म्हणजे बरं नाहीच व्हायचं का नो औषध पाणी नाहीच काय याच्यावर? नो नेवर. देर इज नो मेडिसिन. देर इज नो डिसीज फॉर येस मेडिसिन. डॉक्टर मी तुम्हाला सांगतो तुमचा माणूस खपला म्हणून समजा. डॉक्टर डॉक्टर येस येस. औषध सांग औषध सांग औषध Oh औषध. yeah, yes, yes. There is, because of fraction of second, there is something medicine for this disease. म्हणजे ह्या आजारावरती औषध आहे. Yes. कुठं कुठं मिळतं सांगा मामा चला पट्टीशी जाऊन घेऊन येऊ. नाही, नाही, थांबा थांबा थांबा. ऐका 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 ऐका. ते बाहेर कुठे मिळत नाही. आता काय आहे हा आजार तुम्ही समजून घ्या. हा आजार आहे ना हा मानसिक आहे. हा आजार मानसिक आहे. म्हणजे ते सांगतो म्हणजे हे जर बरे झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना पत्नी सहवास हे हवंय. पत्नी सहवास तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला आजपासून ह्यांची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला ह्यांच्या सोबत राहावं लागेल. तुम्हाला ह्यांच्या अवतीभोवती राहावं लागेल. ह्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं बघावं लागेल. तर ते पटापट बरे होतील. तेवढं. ये चालतंय मग मी राहीन यांच्या सोबत. बघ बर काच येतो. मरणाऱ्या माणसाला खोटं बोलू नये नाही तर त्याचा आत्मा असा कल 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 करत राहतो. नाही हो नाही मी खोटं नाही बोलत आहे तुमच्या गळ्याशी. हळू हळू नाही म्हणजे मी राहीन तुमच्या अवतीभोवती आणि तुमची सेवा करीन तुमची. वा वा तुझ्या जा. चला लेट इट बी. लेट आय लिव्ह. ओके.
शामराव सगळा वाचलात तर आपण भेटूच. येस येस नमस्कार. डॉक्टर येस काय पीटी बिटी नाही का घेऊन आलो असतो तुमची? मी काय येतो ते घेऊन येतो, चेक करतो, औषध देऊन निघून जातो. होय का? आता तेवढंच काम आहे. हुशार डॉक्टर आहे, हुशार डॉक्टर. येस येस काळजी घ्या त्यांची. हा, घेते हो येस. घेते मी. सेतू सेतू तू खरंच माझ्याकडे राहणार रे. पटा नाही तर सगळे हायच नाही हात. मी तुम्हाला सोडून आता कुठं जाणार नाही. आय ग ते वाक्य ऐकायला माझे कान तरसले होते. या क्षणी माझ्या एवढा भाग्यवान कोणीच नाहीये. मला असं गप्पा कुद्या मारा वाटतंय. नाही, तुम्ही आराम करा. मी गरमागरम खिमट करून आणते. नाही थांब ना ग तू माझे. सोडा ना सगळे हाय. सगळ्यांसमोर पकडून राहील. तू माझ्या समोरच थांब. मला माझं पोट भरल्यासारखं वाटतं. माझे खूप वर्षाची प्रतीक्षा आज संपून जाणार आहे. वा वा वा. अगं चेतू जवळ ये ना. मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये. पण मला तर इथं सगळे दिसत आहेत. तीन बायानी येडगाती. शामराव काळजी करायची नाही बरं का तुम्ही. नाही, नाही, हा, आता आम्ही आलेलो आहे बरं का. आता तुम्ही बरं होईस तोवर आम्ही जात नसतोय काय मग. नाही तुम्ही काय थांबताय. चेतू बोलली ना की ती माझी काळजी घेणार आहे बा. हो ना गो चेतू. चेतू घेणार नाही तू कोण घेणार. चेतू 16 मंगळवार करतेस की 25 गुरुवार करतेस. चत ना तू नर्मदा परिक्रमाला जा. जाऊ द्या. कसं असतंय हे बघा, माझ्या परिचयाचा एक माणूस होता. हा का त्यांना पण तुमच्याकडे आजार झाला होता. असं. त्याच्या बायकोनं जेव्हा नर्मदा परिक्रमा पुरी केली की नाही तेव्हा बरा झाला तो. आलं का लक्षात. 82 वर्षाचं म्हातार शेतीत काम करतय आता. 72 वर्षाची त्याची म्हातारी बायको होती. तिनं चालत पुरी केली नर्मदा परिक्रमा. अरे बघा देवाची करणी कशी असते. ए मामा अरे त्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हातारीची काय गरज आहे. आणि ती म्हातारी त्याच्या जवळ जरी राहिली तर काय उपयोग आहे. माझं तसं नाहीये ना. मला हिचा सहवास लाभू द्या. तिला माझ्या जवळ राहू द्या. काय नसतो. काय बारक्या पोरागत करताय तुम्ही लगा कळणं झालं या. झालं की आता 8 वर्ष झालं लागा लग्नाला तुमच्या. आता काय नाविन्य आहे पुरी मध्ये आता. अरे नाही हो 8 वर्ष झाली तरी माझ्या लग्नात नाविन्यच आहे. माझ्या संसाराचा बनकाच उडालेला आहे. शामराव आज करू नका. डॉक्टर काय म्हणले आता. तुम्ही कवा खापाला सांगू शकत ना पोरगी आमची एकटी पडेल का नाही. नाही असं करू नका तुम्ही. हे बघा नवऱ्या विनायक नाही पुरीचं आयुष्य म्हणजे भकास असतं. एकदम बेकार. मी भोगलाय ना. आहे ना. हा एकदम बेकार. अरे तो कुच्चबट ना. मी आहे ना अजून. अहो तुम्ही अजून आहे म्हणजे कधी पण जाल तुम्ही. हा, पोरगीला का विधवा होईल का नाही आमची मग. बरोबर आहे ना मग. नाही पोरी तू नाही रडू नको. नाही मी आहे ना. आपण तुझं दुसरं लग्न लावून देऊ. हा आपण तुझे दुसरं लग्न लाव. बिंडोक माडी अरे तिच्या कायला दुसरं लग्न लावते. तुझ्या वट्ट्यावर जाय. दुसरं लग्न कायला लावते तू. दुसरं लग्न लावायचं पण स्थळ मिळेल. स्थळ मिळायचं काय. अरे वा माझी तास तर पुरीला असं सोडीन का. हे गेलं लाईनच लावतो पोरांची. अरे नका ना असं बोलू. माझ्या समोर तरी नका बोलू. अहो आता बोलायला लागणार ना शामराव. आज काय करताय लागा. पोरगी 8 वर्ष झिजली. कधी झिजली होती का. बसा तुम्ही काय बोलताय तुम्ही. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पश्चात पुरीचं वाईट झालं तर बघवलं का तुम्हाला. काय बोलून काय हो. अगं सिद्ध थोबडं ठेव ना. तुझ्या थोबड्याकडे बघू माझा जीव चालला जाईल. थोबाड तोंडे. बाप चिडचिड करू नका तुम्ही. कसं हे बघा कसं होतंय म्हणजे मरणाचं कळलं ना आपल्या माणसात चिडचिड होती. पण तुम्ही भाग्यवान आहे. आलं का लक्षात तुमच्या. अहो तुमच्या नजर देखत बायकोचं सोनं होतंय. नशीबवान समजा स्वतःला तुम्ही. कसं काय होते. आपण काय करू माहितीये का. हे जायच्या आधीच साखरपुडा देऊ उडवून. चांगलाय. आणि 12व्याला लग्न घेऊ मग. चालतंय का. नको ना मामा नको. अरे मी काय आजच जाणार आहे का.
अहो तुम्ही आज काय आज ना उद्या झालंच ना हो. आमची तयारी असायला पाहिजे ना हो शामराव. कशाची अहो लग्नाची तयारी नको करायला आम्ही. पण कोण आहे? थांबा, कोण पोरगा कोण आहे? ऐका पोरगा हाय एक नजरत. कोण? अमेरिकेचा आहे. फक्त कसं आहे त्या पोराची बायको आहे की नाही ती पण लास्ट स्टेप वर उभी आहे. तेच मी सांगतो माझ्याकडे जी स्थळ आहे तिचा नवरा लास्ट स्टेप वर उभा आहे. दोन्ही लास्ट स्टेप वाली गचाकली की नाही देऊ बार उडवून. अमेरिकेत जाणार? अमेरिकेत मला पण बनवशील ना? आपण पापड वाळत घालू, कुरडया पाडू अमेरिकामध्ये. माडी तिकडे थंडी असते ना ग. असू द्या की थंडी नवा नवरा गेली की कुशीत पोरीला. घुबड तोंडे लाजते काय ग? अरे हा नवरा जित्ताय त्याच्या कुशीत कधीच आली नाही आणि ज्याच्यासोबत ठरलं पण नाही त्याच्या कुशीत जाऊन लाजते ती. चांगलं आहे ना मामी. काही ते मला चॅलेंज देऊ नका. हा उपट्या खोपडीची चॅलेंज नाही देते, चिडतो मी चिडतो. अमेरिकेला जाणार म्हणून जळतोय. ऐका मी काय म्हणतोय ऐका की फोन करून घेऊ का अमेरिकेची. अरे नको ना. बोलणी करून टाकू अरे नको. करतो ना बोलणी. गुच्चपटा मला काही झालेलं नाहीये. मी एकदम ठणठणीत आहे. अरे ती माझ्याकडे येत नाही म्हणून मी नाटक करत होतो. म्हणजे तुम्ही फसवलं आम्हाला. अरे मी काय डोमला फसवलं? तुम्हीच फसवलं मला. नुसतं दिलं लग्नाला उभं करून. लग्न करून पण बिन लग्नाच्याच आहे मी. कधी काही झालं आईची आजारी आहे. कुठे तुझी ती छोटी ताई तिला पिल्ले झालेत. मग ती एक चिल्लम तोंडी माझा साडूभाऊ चिल्लम तोंडा दोघांना 4 पिल्ले झाले. मी दांडगल्लाच्या दांडगल्ला तू डबल हट्टीची. आपलं काहीच नाही काहीच तू ए बोटक्या नाकाची बाबऱ्या ओटाची ए माझं चम्मन बेजाचं पिल्लू येणार आहे ना माझ्या जवळ तू. शामराव ये ना गो. शामराव अमेरिकेत कस काय होल्ड वर ठेवू का मग. कॅन्सल करा ते. कॅन्सल करा. विचारलं ना बरं कसं आहे. ते तू माझं बेजाचं पिल्लू राहते मग मी तुमच्याकडं. तू राहते माझ्याकडे राहते तू. तू राहणार इकडं. हा कोंबड्यांचं कोण बघणार मग. मला थोडे दिवस येता का? आमची कोंबडी आहे ना लय आजारी आहे. ओ लय झुरती आहे. कोंबडा पण काय खात पित नाही. तोरा पार कोमेजला आहे त्याचा. त्यांना बरं वाटलं की लगेच येते. अरे तुला त्या कोंबड्याचा तुरा दिसतोय. हा अख्खा कोंबडा कोमेजलाय. तो नाही दिसत तुला. 2 महिने जीव लावलाय. अरे 2 महिने जीव लावलाय. अरे 8 वर्ष लग्न झालं ना. तुमच्या पुरीला माझ्यावर इतू सातरी जीव लावू द्या ना. हो जाऊ द्या चला तुम्ही एसटी जायची शेवटचं थांबायला लागेल मग आजच्या दिवशी. नाही नाही आज नाही थांब. जावयाकडे आम्ही पाणी पण पित नाही. आम्ही पण जावयाकडे पाणी पण पित अगं तुझ्या कुठला जावई. काय बोलते थांब ना. शामराव जाऊ द्या की बायको 2-4 दिवस चालली माहेराला. जाऊ द्या ना. काय तुमचं कसं का आनंद होतोय. बायको माहेराला जायची म्हणले की उकळ्या फुटते त्या आनंदानं. अरे ती माहेरीच असते. ती इकडे आली तर एखादी उकळी फुटेल मला. असू द्या तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आता 100 वर्ष जगणार आहे. आलं लक्षात तुमच्या. काय 100 वर्ष जगून सांगत्या राहू का मी. मामा जाय तू. अहो जा निघ तू. अहो जातो ना तुम्ही. सटक काय तू. लगा असं करताय. मामी थांबा जरा. काय होणार तुझं. हात टेकले तुझ्या पुढे. मी चालले झोपायला. असाच मरणार हा. दल्ली पण दलिंदर आहे. 100 वर्ष आयुष्य आहे म्हणे. काय 100 वर्ष संट्या राहू का मी संट्या. वा 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 श्यामदादा यावेळेस तुझं हे नाटक आम्हाला फारच आवडलं. विचारूया दर्दी हास्यरसिकांना त्यांना हे नाटक कसं वाटलंय. प्रसादा. छान काही बदल केले ते छान वाटलं मला की पहिल्यांदाच श्याम्या तुझं घर दाखवलं या सिरीजमध्ये. त्यानंतर एक डॉक्टरची एंट्री झाली. परफॉर्मन्स नेहमी सारखा उत्तम. पण विशेष मला आज कौतुक करावंसं वाटतं ते माडीचं आणि त्याच्या बाजूला ॲप्रन घातलेल्या ताडीचं.
मंदार मस्त काहीतरी वेगळंच केलंस तू, पण धमाल केलीस. आणि जेवढं तुझ्या वाटेला होतं त्यात तू छा गया, म्हणजे कम्प्लीट खतरनाक केलंस. आणि ईशा तुझं विशेष कौतुक, तुझं बिंडोकपणा त्या आईचा हळूहळू तुझं बाहेर काढला असता, तो लाजवाब होता. मजा आली, खूप मजा आली. आणि तुम्ही चौघं पण छान, मजा आली. सई. मजा आली. पण श्याम दादा तुमचं याच्यामध्ये ना तुमची इतकी दया येते आम्हाला, आणि असं होतं की तिला धाडा एकदा सासरी. आणि मला असं वाटतं की नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही सजेस्ट करा की तो तिला किडनॅप करून घेऊन जातो, असं काहीतरी स्टोरीमध्ये टर्न आपण आणायला पाहिजे. मँडी, शाईन ऑन बॉय. मला फार मजा आली आज. तू मस्त, तुझ्या वाट्याला जे काही येतं त्याचं तू सोनं करतोयस. कीप इट अप. खूप मजा आली. काही काही रिॲक्शन्स तुमच्या क्रेझी होत्या श्यामदादा, फार मजा आली. चेतू, ज्या प्रकारे तू आज गिरकी घेऊन लाजली आहेस ते लाजवाब होतं. मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी, हास्याचं हे गुणोत्तर असंच उलगडत राहील. आपण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.